सो नॉन डायरेक्टिव्ह प्ले हा कन्सेप्ट आपण भरपूर वेळेस ऐकला आहे, पण नॉन डायरेक्टिव्ह फ्री प्ले कशा पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करू शकतो याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट ही आहे की जनरली आपण डायरेक्शन्स का देतो मुलांना जेव्हा ते खेळत असतात, तर त्याचं एक कारण असतं की आपल्याला असं वाटतं की त्यांना काही लागेल, एन्व्हायरमेंट अनसेफ असेल. तर रादर दॅन मुलांनी खेळणं सुरू केल्यावर आपण त्यांना इन्स्ट्रक्शन्स देण्यापेक्षा सगळ्यात चांगलं असतं की ज्यावेळेस ते खेळता आहेत तर त्याच्या आधीच आपण जी ती एन्व्हायरमेंट आहे ती सेफ आहे का हे पाहणं गरजेचं आहे. सो म्हणजे जिथे ते खेळतात आहे तिथे काही त्यांना लागणार नाही, जिथे काही त्यांना त्रास होणार नाहीत अशा गोष्टी नाही आहेत, काही महत्त्वाच्या गोष्टी नाही आहेत, काही आपल्याला ज्या मौल्यवान गोष्टी आहेत ज्या तुटू शकतात अशा नाही आहेत हे बघायचं. सो दॅट जे आपण खेळताना हे करू नको नाही म्हणतो त्याचं आपलं जे प्रमाण आहे ते कमी होईल. तसंच त्या एरियामध्ये हवाच खेळती आहे का, प्रकाश व्यवस्थित आहे का, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. सेकंड गोष्ट की जे प्ले मटेरियल्स आपण मुलांना देतो ते सुद्धा कुठल्या प्रकारचे आहेत. आपल्याला काही प्ले मटेरियल ज्याच्याने त्यांच्या इमॅजिनेशनला वाव भेटेल असे मटेरियल, जसं की सँड, ब्लॉक्स, आर्ट मटेरियल्स, ड्रेसअप क्लोथ्स वगैरे अशा गोष्टी आपण त्यांना द्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये त्याचा कोणत्याही गोष्टीचा ते कशाही पद्धतीने उपयोग करू शकते. त्याच्यानंतर आता हे दिल्यानंतर एकदा आपण एन्व्हायरमेंट सेफ आहे का बघणं आणि त्याच्यानंतर त्यांना फ्री प्लेचं एक अपॉर्च्युनिटी देणं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये फक्त दुरून लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. रादर दॅन प्रत्येक वेळेस आपण त्यांना की हे कर, हे करू नको, अशा पद्धतीने जा, अशा पद्धतीने नाही. तुमच्या मुलाला किंवा मुलीला ठरवू द्या की त्यांना कशा पद्धतीने प्रोसीड व्हायचं आहे. आणि एक म्हणणं आहे की लहान मुलांच्या खेळामध्ये एनिथिंग कॅन बी एनिथिंग. सो एखादी स्टिक त्यांची गन असू शकते, झाडू असू शकतो आणि किंवा त्यांचं पेन असू शकतं. व्हॉटएव्हर, एनिथिंग कॅन बी एनिथिंग. आणि आपल्याला शांतपणे दुरून त्यांना ऑब्झर्व करायचं आहे. त्यांना कुठलेही इन्स्ट्रक्शन एक्सप्लिसिटली देणं टाळायचं आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांना खेळायचं आहे त्या पद्धतीने एक्सप्लोर करू देणं म्हणजेच नॉन डायरेक्टिव्ह फ्री प्ले. आणि ह्या खेळाच्या जर्नीमध्ये फक्त त्यांनी काय एंड प्रोसेसच नाही, तर ते कशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचले हे एन्जॉय करणंही गरजेचं आहे. त्यामुळे फक्त एंड रिझल्टकडे लक्ष न देता मुलं कशा पद्धतीने खेळताय, काय करतायत ती प्रोसेस एन्जॉय करा. दुरून त्या सगळ्या गोष्टीला, ह्या ज्या महत्त्वाच्या क्षणांना जोपासा, कारण हे क्षण पुन्हा पुन्हा येत नाहीत. थँक्यू सो मच. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सायकॅट्री रिलेटेड मराठी कंटेंटसाठी आम्हाला राजदीप ब्रेन या इंस्टाग्राम हँडलवर आणि यूट्यूबवर